आजचा जो विषय आहे उत्पादन वाढीसाठी सोयाबीन, तूर व कापसातील अंतर, योग्य अंतर. मी असं पाहिलंय अनेक शेतकरी असे आहेत की त्यांचं पेरणीचं तिफन जे पेरणीचं तिफन उडदाला तेच, मुगाला तेच, सोयाबीनला तेच, हरभऱ्याला तेच, म्हणजे सगळ्याच पिकांना एकच 2 ओळीतलं अंतर सारखंच ठेवतात. किंवा जे ट्रॅक्टरनं पेरणी करतात त्याचं ते ट्रॅक्टरवाल्याचं जे अंतर आहे ते कोणी बदलत नाही आहे. हे पेरणीतलं अंतर जे आहे हे उत्पादन वाढीसाठी अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण जर पेरणीतलं अंतर चुकलं, समजा पेरणीतलं अंतर आपलं कमी झालं आणि पीक दाटलं, तर कोणत्याही पिकामध्ये दाटल्यानंतर 2-3 महत्त्वाच्या अडचणी येतात. त्यातली पहिली अडचण म्हणजे रस शोषण करणारी कीड वाढते, त्यामुळं रोग वाढतात, व्हायरस वाढू शकतो. दुसरी गोष्ट त्यात ह्युमिडिटी म्हणजे गर्दी झाल्यामुळं तिथं रोगाचं प्रमाणसुद्धा वाढतं. तिसरी गोष्ट तिथं व्यवस्थापन करताना, फवारणी करताना अडचणी येतात, त्या वेगळ्याच. पाणी देताना, सिंचन करताना अडचणी येतात आणि जास्त दाटणी झाल्यानंतर फुलांची गळसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात होते. तसंच समजा जे पाहिजे त्याच्यापेक्षा अंतर वाढलं तर काय होईल, तिथं जास्त अंतर जर झालं तर एकरी झाडाची संख्या घटेल आणि एकरी झाडाची संख्या हे उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं एकरी झाडाची संख्या घटली तरी आपलं उत्पादन घटू शकतं. जास्त दाट झालं तरीसुद्धा आपल्याला इतर अडचणी येऊन उत्पादन घटू शकतं. त्यामुळं आपल्याला पीक कोणतंही पेरताना 2 ओळींमध्ये किंवा 2 झाडांमध्ये योग्य अंतर राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपण 2 ओळीत किंवा 2 झाडांमध्ये किती अंतर असावं, त्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हा प्रत्येक शेतकऱ्यानं आपलं स्वतःचं अंतर ठरवलं पाहिजे. कुठलाही तज्ज्ञ माणूस हा तुमच्या शेतातलं अंतर पिकातलं किती असे ठेवायचं, एकच अंतर असं सांगणं शक्य नाही. हे अंतर कशावर अवलंबून असतं, एकतर आपण कोणती जात पेरतो किंवा लावतो, आपली जमीन कशी आहे, सुपीक आहे, मध्यम आहे, कमी सुपीक आहे, आपल्या जमिनीत नत्राचं प्रमाण कसं आहे, आपल्या जमिनीमध्ये पिकाची वाढ किती होते, आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं आपण किती प्रमाणात वापरणार आहे, आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे का. अशा या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण या पिकांमधलं अंतर ठरवणं गरजेचं आहे. आता आपण सोयाबीन या पिकाबद्दल घेऊया. आता बघा, सोयाबीनमध्ये वाढीनुसार 2 प्रकारच्या जाती असतात. एक उभाट वाढणारी जात असते. या उभाट वाढणाऱ्या जातीमध्ये 9305 आहे, 9560 आहे, 162 आहे, माऊस 162. त्यानंतर काही रिसर्चमध्ये जसं 3344 आहे, विक्रांत आहे. या जाती या उभाट वाढणाऱ्या जाती आहेत, ह्या फांद्या करत नाही. आणि दुसरा प्रकार सोयाबीनमध्ये म्हणजे फांद्या करणारी जाती. तर फांद्या करणाऱ्या जाती म्हणजे त्याला फांद्या असतात, अनेक फांद्या असतात. त्यामध्ये 335 फांद्या करते, 228 फांद्या करते, फुले संगम फांद्या करते किंवा इतर ज्या जाती आहेत अशा फांद्या करणाऱ्या जाती. तर आपण या उभाट वाढणाऱ्या जातीलाही तेच अंतर, फांद्या करणाऱ्या जातीलाही तेच अंतर ठेवलं तर काय होईल. पहिली गोष्ट म्हणजे समजा आपलं उभाट वाढणारी जात आहे आणि त्याच्यामध्ये 2 ओळीतलं अंतर आपलं हे जास्त जर झालं तर काय होईल, ती उभाट वाढते, ती फांद्या करत नसल्यामुळे तिची गर्दी तशी होणार नाही. पण झाडाची संख्या कमी जर झाली तर तिथं उत्पादन मात्र आपलं घटू शकतं. तसंच याच्या उलटं ज्या फांद्या करणाऱ्या जाती आहेत, जसं 335, KDS 726, DS 228 वगैरे, या जाती फांद्या करतात. यामध्ये जर आपलं 2 ओळीतलं अंतर कमी झालं आणि ती जात आपण पेरल्यानंतर दाटणी झाली, तिथं दाटली तर काय होते, पहिली गोष्ट म्हणजे रस शोषण करणारी कीड इथे वाढते. रस शोषण करणाऱ्या किडीनं रस शोषण केल्यामुळं आपल्या डायरेक्ट उत्पादनावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट पांढरी माशी ही व्हायरस, येलो मोझॅक जो असतो, पिवळा मोझॅक, आणि लीफ कर्ल मोझॅक जो असतो, याचा प्रसार करतो. व्हायरसवर औषध नाही, त्यामुळे पीक डुबू शकतं. तिसरी गोष्ट, इथे रोगाचं प्रमाण वाढतं, शेंगाचे करपा होतो, त्याला पानावर डाग पडतात आणि रोगाचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा तिथं उत्पादन घटू शकतं. जास्त दाटणी झाली तर फुलगळसुद्धा होते, झाडं उभाट वाढतात. म्हणजे आपण जात कोणती पेरतो
आणि त्यात आपण जमीन कशी आहे आपली या गोष्टीवर आपल्याला 2 ओळीतलं अंतर तरी आपण इथं ठरवलं पाहिजे. तसं विद्यापीठाची शिफारस 30 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर आहे, म्हणजे 1 फूट बाय साधारणतः अर्धा फूट, किंवा 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फूट बाय 10 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर अशी आहे. पण आमचं असं लक्षात आलं आहे की आपण जातीनुसार किंवा जमिनीनुसार, जमीन आणि जात या दोन्ही गोष्टीनुसार जर आपण अंतर योग्य ठेवलं तर उत्पादनामध्ये आपल्या निश्चित वाढ होऊ शकते आणि सोबतच आपल्या अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात. यामध्ये काही जाती अशा आहेत जसं 95-60 आहे, लवकर येणारी जात आहे आणि हिचा सीड रेट जर वाढवला म्हणजे हिचं तुम्ही एकरी बियाण्याचं प्रमाण जर वाढवलं तर एकरी बियाण्याचं प्रमाण कसं वाढवणार, याला आडवं उभं सुद्धा तुम्ही पेरू शकता. फक्त आडवं उभं पेरल्यामुळं डवरणी मशागत हे करणं शक्य होणार नाही. योग्य वेळी तुम्ही तणनाशक वापरत असाल तर आडवं उभं 95-60 पेरलं तर तिथं उत्पादन वाढण्याची आपल्याला खात्री आहे. 9305 वगैरे ज्या इतर जाती आहेत त्या तुम्ही 10 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर आणि 2 झाडातलं अंतर 10 सेंटीमीटर आणि 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटरपासून 45 सेंटीमीटर यासाठी आपल्याला तिफन बदलायचं काम पडलं चालेल, ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्रात काही बदल करायचं काम पडलं चालेल. पण इथं आपली झाडाची संख्या जर कमी झाली तर उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळं 2 ओळीतलं अंतर इथे 45 सेंटीमीटरपेक्षा जास्त नको, जमिनीनुसार 30 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर. आणि या उभाट वाढणाऱ्या जाती ज्या आहेत त्याचं एकरी बियाणं तुम्ही 30 ते 35 किलो टाकू शकता. एकरी 30 ते 35 किलो बियाणं वापरायला हरकत नाही, कारण त्या उभाट वाढतात, गर्दी त्यानं होत नाही, झाडाची संख्या तिथं कमी व्हायला नको. आता याच्या एकदम विरुद्ध म्हणजे फांद्या करणाऱ्या जाती. फांद्या करणाऱ्या जातीमध्ये 335 आहे, JS 335, बूस्टर 335, KDS 726, फुले संगम 228 किंवा इतर ज्या जाती आहेत तर या फांद्या करतात. मागच्या 2-4 वर्षामध्ये असा अनुभव आला की ज्या शेतकऱ्याची जमीन चांगली आहे आणि त्यांनी 2 ओळीतलं अंतर हे कमी ठेवलं अशा शेतकऱ्याचं उत्पादन तिथं घटलं आहे. आणि याच्या उलटा असा अनुभव आला की ज्या शेतकऱ्याची जमीन चांगली आहे, मध्यम भारी जमीन आहे, 2 ओळीतलं अंतर त्यांनी योग्य ठेवलं तिथं त्यांना उत्पादन खूप चांगलं जास्त झालं, खूप अधिक उत्पादन झालं. तर उत्पादन घटलं का? कारण जेव्हा दाटणी होते सोयाबीनची तेव्हा फुलं गळतात, फुलं गळाली की अजून झाडं वाढतात, अजून फुलं गळतात, फक्त शेंड्याला मग शेंगा लागतात. बरेच वेळेस तिथे रोग पसरतात. जास्त दाटणी झाल्यामुळं रोगाचा आपण अटकाव करू शकत नाही. रस शोषण करणारी कीडसुद्धा जास्त प्रमाणात तिथं तिचा उपद्रव वाढतो. त्यामुळं फांद्या करणाऱ्या ज्या जाती आहेत यामध्ये योग्य अंतर आपल्याला 2 ओळीमध्ये ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फांद्या करत असल्यामुळं त्याची दाटणी व्हायला नको. त्यासाठी साधारणतः हलक्या किंवा मध्यम जमिनीमध्ये आपण फांद्या करणाऱ्या जातींमध्ये 45 सेंटीमीटर किमान अंतर ठेवावं, कमीत कमी 45 म्हणजे 1.5 फूट. जर मध्यम भारी जमीन असेल 1.5 फुटात जर आपल्या शेतात सोयाबीन दाटतंय फांद्या करणारं, मग अशा वेळेस तुम्ही त्या 2 ओळीतलं अंतर वाढवून 2 फूटसुद्धा करू शकता. जमीन भारी असेल, जास्त सोयाबीनची वाढ होणारी जमीन असेल तर फांद्या करणाऱ्या जातींमध्ये 2 ओळीतलं अंतर 2 फूटसुद्धा करू शकता. अत्यंत भारी जमीन, सुपीक जमीन आहे, खत व्यवस्थापनसुद्धा आपलं चांगलं आहे, अशा वेळेस 2 ओळीतलं अंतर फांद्या करणाऱ्या जातींमध्ये 2.5 फूटसुद्धा ठेवायला हरकत नाही. म्हणजे फांद्या करणाऱ्या जातीमध्ये किमान 1.5 फूट, कमीत कमी 1.5 फूट आणि जास्तीत जास्त 2.5 फूट अंतर तुम्ही तिथं ठेवू शकता. जमिनीच्या सुपीकतेनुसार, खत व्यवस्थापनानुसार आपल्याला फांद्या करणाऱ्या जाती दाटणी होऊ नये, योग्य झाडाची संख्या राखता येईल यासाठी 2 ओळीतलं अंतर आपल्याला बदलावं लागू शकतं. बहुतांश शेतकऱ्यांचं कोणतीही जात असो 18 इंच म्हणजे 1.5 फुटाचं अंतर आहे. मग जर काम पडलं तुम्हाला तर उभाट वाढणाऱ्या जातीतलं 2 ओळीतलं अंतर कमी करू शकता 1.5 फुटापेक्षा आणि फांद्या करणाऱ्या जातीमध्ये 2 ओळीतलं अंतर गरजेनुसार वाढवू शकता. मग तुम्ही तिथं 18 इंचाचं 22 इंच, 24 इंच, 27 इंचापर्यंत जाऊ शकता. म्हणजे 1.5 फुटाचं 2 फूट करू शकता. 2 फुटाचं फार तर 2.5 फुटापर्यंत, जास्तीत जास्त 2.5 फुटापेक्षा जास्त ठेवण्याची गरज नाही. आणि 2 झाडातलं अंतर इथं 10 ते 15 सेंटीमीटर 2 झाडातलं अंतर. तर या गोष्टीमुळं
आपल्याला निश्चितच फांद्या केलेल्या करणाऱ्या ज्या जाती आहेत त्याची जर दाटणी नाही झाली तर आपले जे नुकसान होणार आहे ते आपण टाळू शकतो आणि उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. तर मंडळी, सोयाबीनमध्ये मी तुम्हाला सांगितलं जातीनुसार आणि जमिनीनुसार 2 ओळीतलं अंतर आपण किती ठेवायचं यात थोडेसे बदल करून पहा. आपल्याला विश्वास नसेल तर यावर्षी काही क्षेत्रात अंतर वाढवून पहा किंवा कमी करून पहा. मग तुम्हाला जेव्हा कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास वाढेल, त्यानंतर तुम्ही करू शकता. पण आमचा अनुभव आणि हजारो शेतकऱ्यांचे आमचे जे अनुभव आहेत ते फार चांगले आहेत. आपण जमिनीनुसार आणि वाणानुसार योग्य अंतर ठेवलं तर नक्कीच उत्पादन वाढते, अडचणी कमी होतात.